नेते विनंती करावं की त्यांनी आपले जे हप्ते आहेत, माझं ऐका ना साहेब, आपले जे हप्ते आहेत ते त्यांनी भरले पाहिजे. अख्ख्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी भरले शासनाच्या. फक्त आपल्याकडच्या 1166 प्राथमिकच्या शिक्षकांनी आणि माध्यमिकच्या 4295 लोकांनी आपली कॉन्ट्रीब्युशन असून भरलेलं नाही. महाराष्ट्रामधलं हे एकमेव उदाहरण आहे. शेवटी कुठल्या पद्धतीने जुन्या पेन्शनचे लाभ द्यावे या संदर्भात समिती निर्णय घेईल, परंतु हप्ते तर भरायला लागतील. माझी आपल्या मार्फत सभापती महोदया, आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी ह्या लोकांना हप्ते भरायला सांगावे. नाहीतर काय होतं की आयत्या वेळेला एवढे हप्ते कापून घेतले तर पगाराच्या संदर्भात अडचण निर्माण होते. मी ज्याला आरडीडी खात्याचा मंत्री होतो त्याला शेवटी आम्ही 4 हप्ते करून ते जमा करून घेतले आणि हा प्रश्न सोडवला. तर आपण आता विनंती करावी की ज्या लोकांनी हप्ते भरलेले नाहीत त्यांनी आपले हप्ते भरावे, कारण त्याची ऍडजस्टमेंट होत असते आणि त्याच्यामुळे हे भरलं तर त्यांचा जो हे परत देता येईल. दुसरा भाग असा आहे की जे कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, परंतु ही पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी वन टाइम सेटलमेंट खाली आम्ही त्यांना 10-10 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे पैसे ज्याला ऍडजस्ट होईल त्याला पुढचं त्यांचं पेन्शन सुरू होईल. आज पेन्शनमध्ये हे पैसे ऍडजस्ट करायला लागतील, कारण आपण त्यांना ऑलरेडी ते पेड केले आणि नंतर हा निर्णय घेतला की जुनी पेन्शन योजना त्यांना लागू होईल. त्याच्यामुळे हा ऍडजस्टमेंटचा प्रश्न आहे. याच्या संदर्भात सरकारकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही. ज्या लोकांनी वन टाइम सेटलमेंटचा लाभ घेतला नसेल त्यांना लगेच पेन्शनचे हे चालू आहे. जरा 1 मिनिट मला उत्तर देऊ द्या, माझं उत्तर पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्याच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारलेला होता त्याची तरतूद या सप्लिमेंटरी मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे हे पैसे प्राप्त झाल्यानंतर लगेच ते त्यांना देण्यात येतील. त्यामुळे हा प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि त्याच्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांना NPS योजना अनुज्ञेय आहे या सर्व लोकांना आपण ह्याचे हप्ते भरण्यासाठी म्हणजे त्याला जॉईन करण्याबद्दल सांगावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे. नाही विक्रम काळे नाही, कपिल पाटील ते हात वर करतायत तर मग त्यांना शिक्षा म्हणून खाली बसायचं आणि तुम्ही उभं राहा असं नाही चालत. त्यांना परवानगी दिली आणि 1-2च प्रश्न अलाउड असतात, 1-2च प्रश्न अलाउड असतात, त्यातला एक झालेला आहे. 93ला नाही. सभापती महोदय, एकच सभापती महोदय, मंत्री महोदय, याच्यातला जो मुख्य प्रश्न आहे काय म्हणणं काय की 1 नोव्हेंबर 5 नंतर जे सेवेत आले